तुम्ही पण गरीब आहात, आम्ही पण गरीब आहोत. कामगार म्हणून आम्ही आलो. काय कामगार म्हणून आपण आलो. तुम्ही गाड्या घेऊन आहात, बरोबर. किती लोकांचे किती पत्र घेऊन आहात? आता माझ्याकडे कमीत कमी 20 लोकांचे. म्हणजे असं पण दिलं जातं का की तुमच्यापाशी फॉर्म द्यायचा आणि दुसऱ्याने किट आणायचं, असं पण होतं का इथं? बोलले होते तसं. ज्यावेळेस आम्हाला तारखा दिलेत, बर बघा फॉर्म बघू तुमच्याकडे किती आहेत. तारखा आहेत. 29/5/2006 फॉर्म बघा, एका व्यक्तीपाशी 10 किटचे सामान दिले जाते. 20, 50. तुमचं नाव सांगा आणि कुठून? नवनाथ शरणप्पा जमादार माझं नाव आहे. मी निलेगावरून आलोय. लास्ट बाउंड्री, अक्कलकोट तालुका जवळ. म्हणजे किती फॉर्म घेऊन आलात तुम्ही? माझ्याकडं 20 फॉर्म आहेत. बर, म्हणजे ते व्यक्ती नसल्यानंतर बी तुम्ही फॉर्म घेऊन? हा, आम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं, ज्या दिवशी तारीख दिलीत ना त्यांनी, हे माझं फॉर्म आहे. हा, मी सांगतो ना, ते पण सांगतो. कसं आम्हाला ज्या वेळेस तारीख दिली ना, त्या दिवशी ते मॅडमनी सांगितले होते की एखादं गाडीवाला कोणी आलं तरी त्याला सगळे मटेरियल भेटतील. कोणते मॅडम? मॅडमचं नाव माहित नाही. आज आपण बांधकाम कामगाराच्या गोडाऊन मध्ये आलेलो आहोत. नेमका काय प्रकार झालेला आहे, काय? जय भीम, जय संविधान. मी भीम आर्मी जिल्हा अध्यक्ष रणजित बनसोडे. आम्ही कित्येक दिवसापासून त्यांना चेतावणी देऊन पण काय ह्या गोडाऊन मध्ये काही कामगार जे आहेत ते पैसे 100, 200, 300, 1000 रुपये हे असे एक ह्याच्याकडनं जे नोंदणीकृत मजूर आहेत त्यांच्याकडनं ही घेत आहेत. आम्ही गवांडे साहेबांना वारंवार सांगितलं, या गोडाऊनच्या मालकांना भेटून सांगितलं की बाबा तुम्ही पैसे घेऊ नका, काय ही गोरगरिबांची पिळवणूक आहे. तरी पण हे लोक चहा पाण्याचं निमित्त करून 100, 200, 1000 रुपये हे इथं गोळा करत आहेत. मग दिवसातनं ह्यांनी फॉर्म किती भरत असतील आणि पैसे किती गोळा करत असतील. त्यामुळं हा गोडाऊन काय एकतर अधिकाऱ्यापासून ते पार इथले गोडाऊनचे जे कर्मचारी आहेत, गोडाऊन कोण म्हणजे जे हे केलेलं आहे आपलं कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे, त्या कॉन्ट्रॅक्टदारापासून ते पार सगळ्यांपासून ही मॅनेज पार्टी आहे काय. आणि आम्ही आज ही गोडाऊन बंद करण्यासाठी आलेलो इथं. आणि किती दिवसापासून मी त्यांना सांगतो की तुम्ही पैसे घेऊ नका, तरी पण हा मुलगा आहे, ह्या मुलानं 100, 200, 300 रुपये घेतलेत काय. ह्यांच्या सोबत एक मॅनेजर आहे इथं. त्या मॅनेजर पाटील साहेब पुढे गेले, ते पाटील साहेबांनी पण त्यांनी 1000, 1200 रुपये घेतलेत. मग ह्यांना वारंवार चेतावणी देऊन पण ह्यांनी पैसे घेत असतील तर आपल्याला ह्या गोडाऊनची गरज नाही आहे. शासनाची लूट थांबवायची आपल्याला. आणि शासन ह्यांना वरनं पैसे देत असताना बी ह्यांनी गरिबांना पैसे घेतात. आता मागणी काय आहे तुमची? आज आमची हीच मागणी आहे की तात्काळ गोडाऊन बंद करून ह्या कॉन्ट्रॅक्टदारावरती आणि जे संबंधित कोण कर्मचारी असेल त्यांच्यावरती कारवाई करावी. सुषमा सुशील बनसोडे. मी पहिल्यांदा आले, आणखीन मी गेले नाही, पण पुढच्या बायकांना घेतलेत त्यांनी 200-200 रुपये. कशामुळे गेलेत? सामान देण्यासाठी. पैसे शासनाला जमा होतील असं तुम्हाला वाटतंय का? पैसे नाहीच ना, त्यांनी चहा पाण्याला मागून गेलेत ना, मग शासनाला कसे जमा करतील ते? चहा पाण्याला 200 रुपये. हा, पुढच्या लोकांना दिले. तुम्हाला मला पोती द्या म्हणलं. ऐका, तुम्ही कोण जे आहेत साहेब? हॅलो, ऐका ना, जे काय आहे ना, काय तुम्ही या, आपण उद्या कलेक्टर साहेबांपाशी बसू, आपण बोलूया. ते ज्यांना कामगार ऑफिस मधल्यांना कुणाला जातात ना पैसे, ऐका ना साहेब, हॅलो, त्यांच्याशी बोलू. मी रामेश्वर दिलीप कांबळे. माझी सेफ्टी कामगाराची किट राहिलेली होती, तर 25/5/2026 रजिस्ट्रेशन आहे माझं. तरी पण मला ह्याच्यामधले काय गोष्टीमध्ये जे किट देतात त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टी कमी दिल्या जातात. त्याच्यामध्ये कधी टिफिन नसतो, कधी वॉटर बॉटल नसते, कधी शूज नसतो, असे कारण सांगून ते
दुसऱ्यांना तिराईत व्यक्तींना ते आपोआप आतमधल्या आतमध्ये विकून टाकतात आणि माझ्याकडून सुद्धा यांनी 500 रुपयाची मागणी केलेली आहे.